मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामधील माणुसकीचा चेहरा पाहायला मिळालाय। आंदोलनामधली ही गावकी पाहूयात। रोल खरं तर मी या गोष्टीवरती कदाचित विश्वास ठेवणार नाही, कारण मी मुंबईकर आहे। मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनच्या समोरच्या नाक्यावरती किंवा सर्कलवरती उभं राहून मी चटणी भाकरी ठेचा खातोय। आमचे संपादक माझ्यासोबत आहेत, प्रसन्न जोशी सर। प्रसन्न सर, मी आमचा पुण्याचा प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौटमाल, आम्ही आंदोलन कव्हर करतोय आणि इकडे ठेचा भाकरीचा आनंद घेतोय। आपण संपादकांशीच बोलणार आहोत। ठसका लागतोय एकदा म्हणजे मी सांगतो तुम्हाला की अशी भाकरी आणि इथलं मराठी आरक्षण जे आहे त्यांचं प्रेम पुराणी न्यूजवरती आहे, सगळ्यांना येऊन घास भरवत आहेत। असं की पत्रकार म्हणून जनरली कुठेही जाताना काही एक संकेत पाळायचे असतात, त्यामुळे आपण इकडे काही खात नव्हतो। सकाळी मी आलो होतो, डायरेक्ट तू पण आला होतास, पंकज, ज्ञानेश्वर पण सगळेच आहेत, आपले किरण वगैरे सगळीच मंडळी आहेत। पण कुणाला तरी ते लक्षात आलं आणि कोणीतरी समोर त्यामुळे भाकरी घ्या। आता पहिल्यांदा आपण नाही म्हणालो का आपण जात होतो वगैरे, पण लोकांनी आग्रह केला, त्यामुळे कधी आमचं पण खाऊन बघा तुम्ही, मुंबईवाले कधी असं जेवणार। एक भाकरी घेतली आणि आता आपली तिसरी का चौथी चालू आहे। लोक काय काय आणून देतात, कोणी भाकरी आणि चटणी दिलं, कोणी ठेचा आणि भाकरी दिलं, कोणी फरसाण देत आहे। प्रत्येक गाडीच्या ठेच्याची चव एकदम वेगळी आणि हवीहवीशी वाटते। आणि भाकरीचा दर्जा म्हणजे सांगतो, मन पोट भरेल पण मन भरणार नाही असं आहे। फक्त मला एक मुंबईकर म्हणून हळहळ वाटते, ही महाराष्ट्रातली मराठी माणसं आपल्या मुंबईत आली, मुंबई मराठी माणसाची असं आपण म्हणतो, पण या माणसांच्या मागे पहिल्या दिवशी जे मुंबईकरांनी उभं राहायला पाहिजे होतं, म्हणजे वी फेल्ड हिम। असं आहे की गावकऱ्यांनी आज त्यांची रसद आणली। कुठून आणल्यात भाकऱ्या? या बीड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, पश्चिम महाराष्ट्र इकडून आलेल्या आहेत। या त्यांनी त्यांचा शिधा तयार केला, त्यांनी त्यांची रसद तयार केली। मुंबईकर म्हणून आपण त्यांच्या मागे उभे राहू शकत नाहीत का? मुंबईतला कष्टकरी काय अमेरिकेतून येतो का? तो याच गावांमधून येतो, तो याच कोकणामधून येतो। ते मात्र मला थोडंसं वैषम्य वाटलं। पण याच्या पलीकडे चांगल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर मराठा बांधवांमध्ये जी शिस्त बघायला मिळते, आंदोलनाचं उद्दिष्ट या बाबतीत मतभेद असू शकतात, पण जी शिस्त इकडे बाळगली जाते, जी आपुलकी दिसते, जी गावकी दिसते, गावकीने ठरवलं तर तुमची शहरं बंद केली जाऊ शकतात, हे गावकीने दाखवून दिलेलं आहे। ग्रामीण राजकारणाचा भास दिसायला मिळालेला इथे, आणि इथे आल्यानंतर म्हणजे हे प्रेम बघून भारावून होतो। म्हणजे शेवटी पत्रकारातला माणूस शेवटी जागरूक होतो। आणि मला आज त्या भाकरीमध्ये ज्या माऊलीने किंवा ज्या दादाने ही भाकरी बनवली असेल, सगळी तयारी केली असेल, माझे त्यांच्याप्रती अभिवादन आहे। भाकरीचा आस्वाद घेतोय, पण तुम्ही सीएसएमटी स्टेशनच्या समोर भर चौकात जिकडे एक सेकंद उभं राहायलाही जागा नसली की करतात, विश्वास बसतोय काय गोष्टींवरती? इथे आपण येणार म्हणजे कुठे खाणार? खाऊ गल्लीला कॅननची पावभाजी, आरामची काय मराठी पदार्थ असतील ते वडापाव वगैरे, किंवा नंतर तुम्ही सोबोमध्ये गेलात तर इथे मात्र आता हे आयुष्यात विसरलं जाणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर मी इकडे एखाद्या टपावरती झुणका भाकर चटणी मनसोक्त खातोय। पण हा खरंच अनुभव वेगळा आहे आणि ही माणसं 4 दिवस आले। पुणेकर ज्ञानेश्वर चौटमाले, ज्ञानेश्वर च्या डोळ्यातनं पाणी येते। ज्ञानेश्वर, ठसका लागलाय का मराठवाड्यातला ठेचा खाऊन? नाही, मला मराठवाड्यातल्या ठेच्याची सवय, पण अनेक आंदोलन आपण कव्हर करतो, तुम्ही करता, आपण करतो, वेगवेगळ्या भागांमध्ये जातो, तिथे दरवेळी आपल्याला आपलं विकत घेऊन काहीतरी खावं लागतं। माझ्या आयुष्यातला हा पहिला असा अनुभव आहे जिथे मी आंदोलन कव्हर करताना मला डीएची गरजच पडत नाहीये आणि तू बोलतो तर खाऊ शकतो, आणि डीएची गरज पडत नाहीये। आणि मला सगळे बांधव जमा झालेले आहेत। नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, रात्रीचं जेवण असेल, पाण्याची सोय असेल, गोड धोड सगळं जे काही हवं आहे ते सगळं या बांधवांकडून मिळते। आणि सगळ्यात म्हणजे ही भाकरी, ठेचा, चटणी जे घरात नाही मिळत इतकं गावकी दिसून येते। 100% मुंबईत गावकी दिसून येते आहे। आणि इतकं आता आलंय पहिल्या दिवशी, खरं म्हणजे हा आपल्या माध्यमांचा परिणाम आहे। पहिल्या दिवशी आपण सगळ्यांनी दाखवलं की इथे पाणी पण नव्हतं, पहिल्या दिवशी गैरसोय हे आपण दाखवलं, पाणी नाही असं दाखवलं, इथे हॉटेल्स बंद होते, अशा पद्धतीचं सगळं चित्र आपण दाखवलं, त्याचा हा परिणाम आहे। आणि नंतर हा ओघ सुरू झालेला आहे, नंतर हा सगळा ओघ सुरू झालाय आणि मस्त मजा येते आंदोलन कव्हर करताना पण आणि भाकरी खाताना पण। एक इथे मात्र पंकज नमूद केलं पाहिजे की हे आंदोलन अतिशय महत्वाचं आहे। थोडंसं याच्या पॉलिसी लेवलला बोलायचं झालं तर, कारण जरांगेंसमोर सुद्धा आव्हान आहे, राज्य सरकारसमोर सुद्धा आव्हान आहे। जरांगे आता मुंबईच्या ज्याला म्हणतात हार्ट ऑफ द सिटी तिथे आलेले आहेत। मंत्रालय इकडनं कोसभर अंतरावर आहे, बाकी सगळी अंतरं जवळजवळ आहेत। अशा स्थितीत आता मार्ग काय निघणार? राधाकृष्ण विखे पाटील जे उपसमितीचे प्रमुख आहेत ते प्रयत्न करतायत, शासनाकडनं प्रयत्न चालू आहेत, शिंदे समितीचे परवा शिंदे सुद्धा येऊन गेले। आता मुद्दा असा आहे की यामध्ये मुख्य मागणी काय आहे जरांगे पाटलांची? सगळे सरसकट सगळे सोयरे कुणबी झाले पाहिजेत आणि त्या योगे ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे। यातल्या तांत्रिक बाबी खूप आहेत, सगळी कदाचित चर्चा करता येणार नाही। एक मात्र खरं
की मराठा समाज गेल्या काही वर्षामध्ये गावगाड्यामध्ये जो तुटत चाललेला आहे, त्याच्यावरती अडचणी येत चाललेल्या आहेत, याच्या माणूस म्हणून आपण दखल घेणार आहोत का? बाकी सगळं सोडून द्या, तुम्ही कोणत्या जाती जमातीचे आहात काय ते, त्यातल्या टेक्निकॅलिटी सोडून द्या. तुम्ही हे मान्य करणार आहात की नाही त्यांच्या गरिबीचे मोठे गंभीर समस्या आहेत आणि त्याचा मार्ग शोधावा लागेल. आपण अपेक्षा व्यक्त करूयात. ही माणसं ज्याला म्हणतात ना आंदोलन टुरिझम, आंदोलन टुरिझमसाठी आलेली नाहीयेत ही माणसं, आंदोलन टुरिझम म्हणून आलेली नाहीयेत. मी आता फ्री वे पासून इथे येतोय, माणसं जिथे मिळेल तिकडे कुठेतरी ओव्हर फ्लायओव्हरच्या खाली आंघोळ करतायत, मिळेल तसं खातायत. चांगला इकडे अन्न अर्थातच अतिशय चांगलं आहे, पण या सगळ्या अडचणी असून सुद्धा ही माणसं इकडे येत असतील तर त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पंकज, तुझं पण मला जाणून घ्यायचं नाही. मी अनुभव 3-4 दिवसात ज्ञानेश्वर प्रसन्न सर आम्ही अनुभव येतोय. माणुसकी जी आहे ती मुंबईमध्ये आपल्याला दिसून येते. कारण मी सगळ्या पिढ्या मुंबईत गेलेल्या आहेत, त्यामुळे मी कधी विश्वासच ठेवू शकत नाही की सीएसएमटीच्या स्टेशनवरती इतकी सुंदर भाजी भाकरी मी खातोय, ठेचा खातोय. माणुसकीचा अनुभव निश्चितच आला. जसं तुम्हाला म्हणलं सांगूया की त्यांनी बाकीचं सुद्धा दाखवा इकडे आजूबाजूला काय आहे ते पण त्याच्या निमित्तानं लक्षात येईल. कारण माणसं शेतकरी आहेत, माणसं जमिनीची मातीसाठी काम करणारी माणसं आहेत, पण त्यांच्यामध्ये माणुसकी आभाळ एवढी मोठी आहे प्रसन्न. त्यामुळे खूप वेगळं सांगतो मी तुला, मुंबईमध्ये काही निवडक हॉटेल्स आहेत जिकडे तुम्हाला पिठलं भाकरी मिळते, ती एवढी चांगली नसते, पण तिला सुद्धा आज तुम्हाला 100-150च्या खाली तुम्हाला मिळत नाही. दादरमध्ये हॉटेल, मला सांग आज हे एवढा मोठा खर्च होतोय, हे कोण आहे, ह्याच्यामध्ये कोणत्या माऊलीने भाकऱ्या थापल्यात मला माहित नाही, कोणी हा ठेचा बनवला, कोणी माल मसाला आणला होता. पण ही एक सगळी जी गावकी जेव्हा एकत्र येते, जेव्हा भाऊ सगळे एकत्र येतात आणि आपली माणसं मुंबईत गेले त्यांना खायला नाही हे जेव्हा पहिल्या दिवशी कळलं असेल त्यावेळी हा सगळा ओघ सुरू झालाय. आणि आज स्थिती अशी आहे, मी असं ऐकलं, मला कोणी ज्ञानेश्वरने सांगितलं की आंदोलक म्हणतायत मुंबईकरांना डबे आणू नका, डबे आणू नका, आमच्याकडनंच घेऊन तुम्ही जा ऑफिसला. निश्चित ज्ञानेश्वर, तू सुद्धा अगदी त्यांच्यासोबत पूर्ण दौरा होतास, शिवनेरीपासून इथे होतास, मुंबईत आले, हा सगळा माहोल काय सांगशील? कसं वाटतं या माहोलमध्ये? असं अपेक्षित होतं का तुला? मुंबईत आल्यावर चित्र काय अपेक्षित होतं आणि काय दिसतंय? सुरुवातीला जेव्हा हा मोर्चा निघतोय आणि आमरण उपोषणाला जरांगे पाटील बसतायत दुसऱ्यांदा, जेव्हा असं चर्चेत येत होतं तेव्हा सुरुवातीला सगळेजण असा अंदाज बांधत होते की पहिल्या इतकी गर्दी होईल का नाही, त्याबद्दल थोडी शंका सगळेजण व्यक्त करत होते. पण आता हा सगळा उत्साह बघा, मुंबईतली सगळी गर्दी बघा, आजचा 4था दिवस आहे, गर्दी हळूहळू वाढतेय. आता थोड्या वेळापूर्वी सीपी सरांशी जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा त्यांनी मान्य केलं की पहिल्या दिवसापेक्षा, दुसऱ्या दिवसापेक्षा, तिसऱ्या दिवसापेक्षा आजच्या 4थ्या दिवशी जास्त गर्दी झालेली आहे सीएसएमटीच्या या सगळ्या भागात. आतल्या भागात तर इतका उत्साह आहे लोकांमध्ये की 80 वर्षाचा एक म्हातारा हाबूक ठोकून नाचत होता, खांद्यावर त्याला घेत होते. आता एक घटना घडली की पोलिसाला, एका पोलीस अधिकाऱ्यानंच लोकांनी असं खांद्यावर घेतलं आणि नाचवलं का की पोलीस सहकार्य करतायत आणि त्यांच्याप्रती आनंद व्यक्त करण्याची एक या सगळ्या लोकांची ती भावना आहे आणि असे वेगवेगळे रंग दिसत आहेत. म्हणजे मुंबईकरांच्या या मुंबईमध्ये येऊन आंदोलन करतायत, पण मुंबईकरांविषयी, मुंबईच्या सुरक्षा एजन्सीज विषयी त्यांच्या मनात प्रेम आहे, आदर दिसून येतोय. दिसून येत आहे. मगाशी आपण आता जरांगे पाटलांच्या इकडे बसलो होतो, आपण तिकडे एक आंदोलक म्हणत होते, धन्यवाद, बघितलं याला म्हणतात माणुसकी. प्रसन्न सरांना खातायत ठेचा तिखट आहे, ठसका लागल्यासारखं झालं. म्हटलं एका भावानी, या भावाला आपण नक्कीच कॅमेऱ्यावरती दाखवणं गरजेचं आहे. भावानी न विचारता आपुलकीने पाणी आणून दिलं. मित्र, तू कुठला आहेस ते पहिलं सांग. बीड तालुक्यात रवळसगाव गाव म्हणून घाटावरचा. किती दिवस आहेस इथे? इथे पहिल्या दिवसापासूनच आलो आणि जोपर्यंत येत ना तोपर्यंत इथंच राहणार. मदत कशी करतोस लोकांना? मदत ज्यांना गरज आहे त्यांना. आता आमच्या गावाकडून जे पूर्ण सिधा आलाय, म्हणजे पहिले 2 दिवस आमचे खूप हाल झाले, नंतर इतका सिधा आला की आता पूर्ण आंदोलक जेवून नंतर जेवढे मुंबईमधले 50-60% लोक असेच इथं रोज येऊन जेवण. ही भावना आपण बघितली. ठसका लागला तुम्हाला, पटकन पाणी त्यांनी आणून दिलं. नाही आता मला नसतं दिलं, इथे कोणी 4 माणसं उभी राहिली नसती, काय फरक पडला असता. पण ती आपुलकी आहे. इकडे आता सगळीकडे सगळ्या देशातला मीडिया इकडे आहे, सगळेजण व्हिज्युअल वगैरे घेत आहेत, त्यामुळे कोणाला मीडियाचं प्रेम राहिलेलं नाहीये. पण मला याचं कौतुक वाटतं ज्या प्रकारे हे सगळं आयोजन केलं जात आहे आणि ती मागणी पुढे होईल की नाही तो सगळा शासकीय प्रक्रियेचा भाग आहे. पण या निमित्तानं मुंबईकरांना ना गावाचं विलोभनीय दर्शन मात्र बघायला मिळेल की गावातली माणसं असतात कशी. मुंबईतल्या माणसांना मला माहित नाही महाराष्ट्रातले जिल्हे किती, मराठवाडा कुठे विदर्भाच्या मागे आहे का, पुढे आहे का, वर आहे का, खाली आहे. पण या निमित्तानं मराठवाडा, गाव, महाराष्ट्र याचं दर्शन मात्र इकडे छोटा महाराष्ट्र आलेला आहे. इथे निश्चित प्रथम एवढंच म्हणेन की माणसाला नाव आहे, काळजाचं गाव आहे, ऊन पावसाचे चेहऱ्यावर भाव आहेत. याचा एनपीटीसी झाला पाहिजे. आता नाही त्या कॅमेऱ्यावरती परत कर. तर ते तर करू. पण नितीन जे बोलत होते, जे आपण बोलत होतो, समर्पक हे अशा ओळी होत्या, त्यामुळे भरपूर खाल्लं. नाही दादा, खूप खाल्लं आम्ही. तुम्ही आग्रहाने देताय, धन्यवाद. कुठनं आणलंय?
काय खातोय ते. हो, आम्ही काय खातोय आमच्या संपादकालाच सांगतो की तुम्ही एक्सप्लेन करा काय काय, कारण ते खूप आनंदाने खात आहेत. आता मला ज्या 2-3 गोष्टी दिसतात त्या अशा की भाकरी आहे, 2 प्रकारच्या बाजरी ज्वारी दोन्ही भाकऱ्या आहेत, एक ठेचा तर आहे, शिवाय शेंगदाण्याच्या चटण्या 2 आहेत आणि भडंग इकडे भेळ पण दिलेली आहे आणि मस्त लोणचं आहे. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे केवळ द्यायचं म्हणून दिलेलं नाहीये, जे बनवणारे घरात खात असतील तेच आम्हाला पण इकडे खायला मिळते, सगळ्या आंदोलकांना खायला मिळतंय. आणि या निमित्तानं म्हणजे मी म्हणाला, पंकज तू म्हणाला तसा की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर भाकरी चटणी खाईल. माझा जन्म मुंबईतला, सगळ्या पिढ्या मुंबईत गेला. मी ज्ञानेश्वर विचारच नाही करू शकत की सीएसएम स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या समोर भर चौकात जिकडे एरवी उभाही राहायला मिळत नाही तिकडे ठेचा भाकरी खातोय, गप्पा मारतोय आणि अनेक आपले आपुलकीची माणसं सोबत. मात्र मला सांगायचं आहे की एवढं मोठं आंदोलन जेव्हा होतं, जेव्हा लाखो हजारो माणसं आलेली असतात, त्यावेळी 2-4 काही प्रकार घडतील, काही गोष्टी 19-20 होऊ शकतं, नाही अशातला भाग नाही. आणि आयोजक सगळ्यांसमोर सांगत होते कुणाला काही अडचण झाली, कोणी वावगं वागलं तर आम्हाला सांगा, मराठा सेवक त्यांचा बंदोबस्त करतील, काय असेल ते व्यवस्था करतील. मराठीची खरी जाते. पण काहीतरी छोटंसं निमित्त करून अख्ख्या आंदोलनाला मात्र बदनाम केलं जाऊ नये. ही माणसं मुंबईच्या भरवशावर इकडे आलेली आहेत. कुठला तरी छोटासा मुद्दा घ्यायचा आणि बोट लावण्याचा प्रयत्न करू नये. अत्यंत शांततेत चाललेलं आहे. मी इकडे नाही, मी फ्रीवे पासून आलो, मी इथला भाग परिसर फिरलेलो आहे. मी आता आपण प्रेस क्लबच्या परिसरात आहोत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेच्या. त्यामुळे या आंदोलकांकडे माणुसकीच्या नजरेतून बघा. मुंबई ओळखली जाते शहरी प्रॉफिट अँड लॉसच्या भाषेत बघणाऱ्या लोकांनी जरा शेतमालाचे भाव सुद्धा या निमित्तानं बघावेत आणि यांच्या गरजा काय ते लक्षात घ्यावं. आणि आता तुझी कविता. नाही, मी मगाशी प्रसन्न सरांना तेच म्हणत होतो की मुंबईकरांना एवढी गावची आपुलकी कधी मिळत नाही. ती आपुलकी बघून म्हणजे मगाशी ठसका लागला, पाणी दिलं, एकानी भडंग आम्ही न कळत आमच्या याच्यात टाकलं, एक ठेचा आणून टाकत होता. त्याच्यावर एकच कळतं, मला असं वाटतं की माणसाला नाव आहे काळजाचं गाव आहे, माणसाला नाव आहे काळजाचं गाव आहे, उन्हानं पावसाचे चेहऱ्यावर भाव आहेत. हेच ऊन पावसाचे भाव त्यांच्या माणुसकीचे भाव दिसत आहेत. त्यामुळे आम्ही आज या आंदोलनाच्या घाईगडबडीत धावपळीत सुद्धा 2 घास आनंदाचे आणि प्रेमाचे आम्ही खाऊ शकलो. पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.